रामकृष्ण हरी माऊली वाटेवरती चालणारे वारकरी आपण समोर पाहतोय. अशा पद्धतीने हा स्वयंपाक बनवायला चालू आहे आणि ओव्या देखील आळवल्या जातात. प्रामुख्याने आज या ठिकाणी जो स्वयंपाक चालू आहे हा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. घरातले 4 पाहुणे आले तर पुरणपोळी करत असताना अडचण होत राहते. मात्र माऊलीच्या वाटेवरती असलेल्या या शेकडो वारकऱ्यांसाठी जी मुकुंदराज स्वामी यांची दिंडी आहे, या दिंडीमध्ये आज पंचपक्वान्नाचा बेत केलेला आहे. विशेषतः ही पुरणपोळी ही महाराष्ट्राचा प्रसिद्ध असलेला जो पदार्थ, ज्याला पुरणपोळी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला असं पाणी सुटल्यासारखं होतं. गोड असलेली ही पुरणपोळी या ठिकाणी बनवली जाते, मोठ्या प्रेमाने बनवली जाते. आपण समोर पाहतोय या ज्या माता भगिनी आहेत त्या देखील, आणि अशा पद्धतीने ही मस्त सुंदर अशी फुगलेली देखील पोळी आहे आणि सुंदर पद्धतीने भजन देखील गायलं जाते, ओव्या गायला जातात. काय सांगाल, आज वारकऱ्याला काय बेत आहे? आनंद पाऊस यावा म्हणून. अच्छा. हा. आणि हे सुंदर पद्धतीनं पुरणपोळी तयार केली जाते. हो. अच्छा. पुरणपोळी करायचं काय, किती मेहनत कशी घ्यावी लागते तुम्हाला? डाळ शिजवायची, वाटायचं, परत त्याला गुळ टाकायचा, चटका द्यायचा, परत आणखी वाटायचं, वा. कणकीचे ही असे उंडे तिंबायचे, पुन्हा मध्ये पुरण घालायचं आणि काही महिलांनी लाटायचं, काही महिलांनी भाजायचं. प्रेमाने करताय तुम्ही हो, सगळे? आनंदाने एकदम. एकदम गाणे म्हणत. हो. मला एक गोळी मग. हा. पहिली माझी वेग तुळशीच्या पाना, सेवा करे कृष्ण काना ये रे बा विठ्ठला, सेवा करे कृष्ण काना ये रे बा विठ्ठला. दुसरी माझी वेग तुळशीचा नेम, तुळशी खाली झोपे राम ये रे बा विठ्ठला, तुळशी खाली झोपे राम ये रे बा विठ्ठला. तिसरी माझी वेग तुळशीचा बार, वैष्णवांच्या गळ्यात हार ये रे बा विठ्ठला, पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी ओव्या गात, जात्यावरच्या ओव्या गात या ठिकाणी केलं जातं. तसं पाहिलं तर जनाई म्हणत असताना म्हणजे सुंदर माझे जाते गे फिरे बहुते गे, ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला. अशा पद्धतीने आळवणी करत करत हे सगळे जे वारकरी आहेत, गोड असा पूर्णाचा स्वयंपाक देखील तयार झालेला आहे. आणि नेमका हा स्वयंपाक ज्यांच्या दिंडीमध्ये सुरू आहे ते दिंडी चालक देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, किती वारकरी आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना स्वयंपाक देतात? रामकृष्ण हरी, जवळजवळ 300 वारकरी आहेत आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये. आणि या ठिकाणी पुरणपोळीचा बेत महाराष्ट्रीय असणारं, हे प्रसिद्ध पांडुरंगाच्या आवडीचा असणारा प्रसाद आहे पुरणपोळीचा. आणि मोठ्या प्रेमानं दरवर्षी या ठिकाणी पुरणपोळीचा असणारा स्वयंपाक या ठिकाणी केला जातो. पुरणपोळी करायची म्हटलं तर वेळ खूप मोठा लागतो. आता 300 वारकऱ्यांना एवढी पुरणपोळी करायची, किती मेहनत घ्यावी लागते आणि कशा पद्धतीने या महिला? सकाळी 5 वाजल्यापासून या पुरणपोळीच्या तयारीमध्ये असतात सर्व महिला. आणि सर्वच महिला मोठ्या प्रेमानं, आवडीनं, असं आपल्या घरामध्ये प्रेमाचा पाहुणा आल्यानंतर जसं खाऊ घालतात त्याच प्रेमानं, त्याच उल्हासामध्ये, उत्साहामध्ये या सर्व माता भगिनी हे पुरणपोळीचा स्वयंपाक करून सर्व वारकऱ्यांना खाऊ घालतात. हो. एक नंबर अशा पद्धतीने हा सगळा स्वयंपाक देखील बनवला जातो. आजी आहेत या ठिकाणी आपण समोर पाहतोय. या ज्या आजी आहेत या इथं पीठ मळायचं काम करतायत. आजी, पुरणपोळी जावई आल्यानंतर कशी करत असतात? तशीच केली जाते का? हो हो, तशीच केली जाते. जावई आल्यानंतर मात्र बेत व्यवस्थित वेगळा असतो. नाही नाही, हे ते सारखं अशीच पुरणपोळी. वा वा. ह्याच्यापेक्षा हे जास्त आहे. वारकरी जेवणार आहेत. जावयाला किती करावं लागतात? 3 नाही तर 4. लय बेटा करावं लागतात का? इथं किती करावं लागतं? हो, आनंदानं आनंदानं करायला. वा वा. बघतो आपण अशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आहे. आज जे वारकरी आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांना पुरणपोळीचा बेत या दिंडीमध्ये दिला जातोय. पंचपक्वान्न वेगवेगळ्या पद्धतीने या दिंडीच्या वाटेवरती असतात आणि जे वारकरी आहेत ते मोठ्या प्रेमानं, भक्तिभावानं, आनंद घेत घेत वारीच्या वाटेवरती चालत असतात. आणि त्याच दृष्टिकोनातनं आज या दिंडीवरचा हा जो बेत पाहिला तर माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जाणार नाही. म्हणून एकंदरीत जर आपण बघितलं, मला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माळेश्वर महाराज की जय, महाराज की जय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सर, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणंद.